समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांनी संविधान सन्मान यात्रेकरिता चंद्रपूर दौऱ्यावर असताना बल्लारपूर येथील यशवंत वाघमारे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला स्नेहभेट दिली। बल्लारपूर येथे आगमनात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले। त्यावेळी शहरातील वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते यांनी आतिषबाजी करून पुष्पहार देऊन त्यांचे जोमाने स्वागत केले। यानंतर लगेच यशवंत वाघमारे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट दिली। डॉक्टर प्रशिक वाघमारे यांची आई अणुकला वाघमारे भारतीय बौद्ध महासभाचे केंद्रीय शिक्षिका आहेत। यांच्या आग्रहाने डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी वाघमारे हॉस्पिटलला भेट दिली। यावेळेस उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की अणुकला वाघमारे यांच्या चांगल्या संस्कारामुळे त्यांचा मुलगा डॉक्टर झाला आणि सून सुद्धा डॉक्टरच निवडली। पुढे बोलताना म्हणाले की मी चंद्रपूरला संविधान सन्मान रॅलीला संबोधित करताना तसेच वाघमारे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे भेट देऊन माझा आनंद द्विगुणित झाला। यावेळी अणुकला वाघमारे, डॉक्टर अंकिता वाघमारे, सचिन आणि आशिष वाघमारेसह दवाखान्याचे संपूर्ण स्टॉफ व बल्लारपूरचे असंख्य नागरिक उपस्थित होते। आज मी चंद्रपूर शहरामध्ये बल्लारच्या या शहरामध्ये आहे। चंद्रपूरमध्ये संविधान के सम्मान में रॅलीला मी आता थोड्या वेळात संबोधित करणार आहे। बल्लार शहरामध्ये डॉक्टर वाघमारे, प्रशिक वाघमारे यांच्या मिसेस पेडियाट्रिशियन सगळं हॉस्पिटल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल बघून मला आनंद वाटला। ह्याच्याबद्दल आनंद वाटला की समाजाची प्रगती होते, डॉक्टर्स निर्माण होत आहेत, क्लिनिक हॉस्पिटलची निर्मिती होत आहे आणि समाजाची घोडदौड जरा चांगली आहे। परंतु हा संदेश देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये मी फिरतोय। संविधान धोक्यामध्ये आहे। संविधान धोक्यामध्ये असल्यामुळे बाबासाहेबांनी जे जे संविधानाच्या माध्यमातून आपल्यासाठी योजना राखलेल्या आहेत, रिझर्वेशनची आहे, शिक्षणाची आहे, ह्या काढून टाकण्याचा प्रयास आहे। कळलेलं आहे त्यांना। मनुवादी संघटना असतील, ज्या काही फंडामेंटलिस्ट संघटना ज्यांना मी म्हणेन, की बाबासाहेबांनी जो संदेश दिला, शिका हा जो संदेश आहे, जो महामंत्र मी समजतो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्या शिकायास म्हणून शून्यापासून सुरुवात झालेला समाज आज इतर समाजाच्या, जनरल समाजाच्या कॉम्पिटिशनला आले आणि त्याच्यामुळे ही अशा प्रकारचे कायदे करून संविधानाचा इम्प्लिमेंटेशन न करता या समाजाला पुन्हा मागे ढकलण्यासाठी हे प्रयास सुरू झालेले आहेत। लोकांना प्रबोधन करावं म्हणून ह्या अशा प्रकारचं संविधान के सम्मान में चंद्रपूरमध्ये आयोजन केलेलं आहे। मला आनंद वाटला। डॉक्टर वानखेडे यांचा त्यांनी सुंदरसं असं हॉस्पिटलची निर्मिती केली, ज्याच्या माध्यमातून समाजाच्या लोकांची आरोग्याची सेवा ते उपलब्ध करून देणार आहे। मी त्यांना अभिनंदन करतो, स्वागत करतो। त्यांच्या आईंचं काम मोठं आहे, भारतीय बौद्ध महासभेबरोबर आहे, धम्माबरोबर आहे, धम्माचं आचरण त्यांनी मुलांना दिलं म्हणून ही प्रगती आहे असं मी सांगतो। त्यांना देखील शुभेच्छा देऊन थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। जय भीम, धन्यवाद सर।